ही वाली स्लाइड मला खूप आवडली, ही वाली इथे. तर हे गाईज, तर मी आलो आहे रिसॉर्टला माझ्या फॅमिलीसोबत. तर कधी कधी पोचशील तू? ए बापरे, अजून तुला तिकडे पोचायचं आहे. मिसळ पाव आहे. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय रिझ्यूम युट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचा मजा येते नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मी ब्लॉग चालू केला आहे. मी चाललोय बाहेर रिसॉर्टला, चाललोय माझ्या फॅमिली सोबत. सगळे विरारला भेटणार. तर आम्ही विरारला जाणार आहोत. आता जस्ट काहीतरी वाजले 6:30 वाजले. तर 8-8:30 पर्यंत भेटायचं सर्वांना. तर आता विरारला जायला तिकडे. तर पुढे बघा काय काय नाही, कारण मी आता जस्ट उठलेले, मला सुधरत मला फ्रेश व्हायचं, तयार व्हायचं. तर बरं, ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो, तर हे गाईज, तर मी आलो आहे रिसॉर्टला माझ्या फॅमिलीसोबत. तर खूप घाई होत होती, कारण सगळे येत होते, तर सगळ्यांची वाट बघत होती. मी लवकर रेकॉर्डिंग चालू नाही केली, म्हणजे कॅमेरा चालू नाही केला मी, कारण नंतरला मग परत लेट झाला असताना सगळे बॅग वगैरे होता. तर त्यामुळे आम्ही फटाफट आलो निघून आणि काहीतरी 9-9:30ला पोचलो आम्ही. आणि मेन म्हणजे पिकअप ड्रॉप फ्री आहे इथली. आणि हां, इथे रूम भेटतील तुम्हाला. तुम्हाला एक रूमची प्राईस भेटेल, म्हणजे एक रूमची प्राईस आहे 1000 रुपये. तर तुम्हाला पर पर्सन 1000 रुपये, पर पर्सन नाही, म्हणजे तुमचा काही ग्रुप असेल तर तुम्हाला 1000 रुपये मिळून भरायला लागते. तर तुम्हाला एक रूम भेटेल चेंजिंगसाठी. आणि लॉकर पण आहेत, त्यांची काय प्राईज आहे ते मला माहीत नाही. तर बघेन, जर विचारून तुम्हाला सांगेन की काय त्यांची प्राईज आहे. आणि त्यांची प्राईज तर सांगितले तुम्हाला 1000 रुपये आहे. तर तिथेच आमचं 116 रूम भेटलं आहे, रूम नंबर. तर आता तिथूनच आम्ही चेंज करून आलो. आता ते तिकडे हवं आहे इथे. आणि माझी फॅमिली इथे बसले आहे, नाश्ता करा. आणि खूप छान रिसॉर्ट आहे, फॅमिलीसाठी तरी ठीक आहे. खूप मोठा पण नको आहे, कारण फॅमिलीसाठी बस आहे एवढा रिसॉर्ट. कारण जरा शांती आहे इथे. जर दुसरीकडे गेलो तर जरा फॅमिली घेऊन एवढं हँडल करणं पण जरा मुश्किल पडतं. तर एवढं तरी ठीक आहे. आणि ही लोक, माझे अर्धे भाव बिना चहा नाश्ता करतात, त्यांना भूक वगैरे काही लागले नाही. हे बघा, आताच जाऊन बसले जातात. तर तर ह्या रिसॉर्टचं नाव आहे नक्षत्रा रिसॉर्ट. हाला विरार वेस्टला. तर इथे काहीतरी पर पर्सन तिकीट आहे 650. आणि ते तिकडून ड्रॉप करत होते इकडे, तेव्हा काहीतरी अर्ध्या तासात पोचलो. खूप आतमध्ये आहे, वाटतं जवळ आहे पण खूप आतमध्ये आहे. थोडं टाईम लागलं. आणि आता शेवटी माझ्या फॅमिलीसोबत मी इथे आलो. जास्त काय मी शूट केलं नाही, पण आता जे काय मजा असेल तर तुम्हाला दाखवेन. आणि आता माझी फॅमिली कपडे वगैरे चेंज करून गेले आहे नाश्ता करायला, तर तुम्हाला मी ते सर्व दाखवेन. आणि आम्ही पण चेंज केले. येताना मी काय थोडेफार असंच गाडीने येण्याचे वगैरे काढले. सकाळ खूप लेट होत होतं, तर त्यामुळे मला जरा व्हिडिओ बनवायला जमलं नाही. आणि मेन म्हणजे मी काल चालू करणार होतो, पण दहीहंडीची प्रॅक्टिस होती, तर त्यासाठी गेलो होतो. आणि दहीहंडीची प्रॅक्टिसचा पण मी ब्लॉग बनवणार, ते तुम्हाला बघायला भेटेल. तर त्यामुळे मी काल व्हिडिओ चालू नाही केला. आणि अचानक सकाळी झोपेतून उठून मी डायरेक्ट चालू केला. तेच सकाळी उठलो, फटाफट रेडी झालो. कालच अर्धी तयारी करून ठेवलेली. आणि बाकी पण फॅमिली खूप वर्षानंतरला कुठेतरी निघाली, म्हणून म्हणजे रिसॉर्ट बुक झाला. आणि आम्ही लोक प्लॅन करून आलो इथे. तुम्हाला पण इथे यायचं असेल तर
तुम्ही इथे येऊ शकता. गुगलवर टाकलात तरीसुद्धा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन माहिती पडून जाईल की नक्षत्र रिसॉर्ट विरार वेस्ट. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे आणि जे तुम्हाला नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या इथे व्हिजिट करा. ते काय दिवसभराची मजा येते तुम्हाला दाखवेन आणि काय काय फॅसिलिटी आहेत तेही तुम्हाला दाखवेन. कंटिन्यू ठेवा आणि लास्टपर्यंत बघत राहा. चला बाय. काय काय आहे काय नाश्ता? थांब ना बघतो मी काय. मिसळ पाव आहे आणि तेच आणि पोहे आहेत आणि शिरा. तुझ्या लक्षात नाही अण्णा? ऐकर ऐकर. हां मस्त मस्त. चला झालं मस्तपैकी छान असे. पाणी तर काढून दे. छान असता झालं. मिसळपाव होता आणि शिरा वगैरे होतं, ते बघितलं तुम्ही. आणि आता चाललो आहे. आधी मी पाण्यात उतरत नाही कारण मी जरा स्किन खराब होते म्हणून जरा तेल ऑइल लावायचं ते जातो आता रूममध्ये आणि तेही लावतो आणि तुम्हाला दाखवतो ही लोक पण काय करतात ते. कारण मग फोन पण मी जास्त काढणार नाही बाहेर. आता माहीत नाही हा फोनने मी काढेल की नाही, पण बघेन आता व्हिडिओ कशाने काय करायचे, कारण मग भिजल्यावरती परत सीन होईल. मग तुम्हाला दाखवत आता ही लोक काय करतात ते. माझे दोन्ही आत्या, माझे दोन्ही काका, म्हणजे 5 फॅमिली आल्यात असे. हे इकडं बघ, इथं बघ. बोलो सोड त्याला पकडायला सरळ बसायचा. एड्या एड्या इथं लय मोठं पाणी इथे. इथे नाही तुला एवढा एवढा येईल एवढा एवढा पाणी. इथे हा मोठा आहे पण मग ते छोटासाठी हा मोठा. 1 2 3 4 5 फ्लाय साईड आहेत आणि इकडे वेव पूल पण आहे. जाऊ ते आता ओपन किती वाजता करतील ते माहीत नाही. 4 वाजता. 4 करतात. इथे रेन डान्स. सरकशील ना, पडशील खाली. चल 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 चल. मी पण जातोय जरा हे लावतो तेल, नाही तर पूर्ण काला पडून जायचं. असं वाटायचं की बाबा सगळं माझ्यावरतीच पडला असं वाटायचं. तर आता जरा जातो तेल वगैरे लावतो रूममध्ये. आता काय माहिती हे लोक माझे पप्पा वगैरे असतील, त्या लोकांचं जरा चालू आहे. तर ती लोक येतील थोड्या वेळानंतरला. आणि म्हणजे जर तुम्ही तुमचा ग्रुप मुलांचे येत असेल तर मला वाटतं तुम्ही दुसरा अजून बेस्ट रिसॉर्ट तुम्हाला भेटू शकता. फॅमिलीसाठी हा बेस्ट आहे. तुमची फॅमिली असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. खूप शांत आहे आणि असं प्रायव्हेट टाईप असं वाटतं. सो हे गाईज, तर मी इथंच बाहेर आलो होतो जरा असंच. इकडचं जरा गावच्यासारखं वातावरण पण खूप भारी वाटतं आहे. इकडे फिरायला पण असं वाटत नाही की म्हणजे मुंबईसारखं असं इलाक्यामध्ये आहोत. खूप भारी वाटतं आहे. बघा ना बाहेर रोड बघाल ना अजून भारी होतं. आणि इथून इंटरेस्ट आहे आतमध्ये. तो समोर आहे ना ते बुकिंग ऑफिस आहे, म्हणजे तिथं बुक करायचं जाऊन आपलं. चल चल ना चल ना. अरे नाही चालू आहे. नाही बंद आहे बंद आहे बंद आहे. चल लवकर. का गारडतोयस? मागाशी तर आलेलो तेव्हा तर खूप ताकद येत होती तुझ्यामध्ये. रिॲक्शन सदमा लागला. कधी कधी पोचशील तू? बाप रे, अजून तुला तिकडे पोचायचं आहे. चल चल, मी जाऊ पुढे. हां
बाय. मी जातोय. जाऊ ना. बाय. वेव पूल आता अर्धे पूल आणि स्लाइड तर चालू झाले आणि हे लोक बघा तेव्हा दाखवले. हे मम्मी होय जमतंय की नाही. तुम्हाला दाखवून जेवण परत येईन रेकॉर्ड करायला. आणि हा काका माझी हाय करा. हां बाय बाबू. चल बाय. हे सर्व रूम आहेत बघू शकता आणि ते सर्व आता ज्याचं इथे सर्व बसलेत. तुम्हाला रूम दाखवतो कसे आहेत त्या आतमधून. रडक्या इकडून गावच्या घरांसारखं पत्र वगैरे आहे वाईट. कैसा है कैसा है ना. कसं वाटतं जेवण आहे ठीकठाक. इथे जेवणामध्ये इथे चिकन चिल्ली आहे. इथे नॉनव्हेज दोन नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण ऑप्शन आहेत. इथे चिकन चिल्ली इथे छोले चिकन आणि इथे पुरी नळी सॅलड आणि डाळ भात. छान आहे. सर्व हळजण ते खीर पण. तुला जे मीच देऊ काढून. हां घे पकड. ₹50. 50 रुपये झाले. या लवकर. तुम्हाला स्लाइड दाखवतो मी. आता काहीतरी जेवण वगैरे मस्तपैकी झालं अर्धा एक तास. हां 2 ते 3 पर्यंत जरा असंच भिजलं. आता इथं वरती आलं म्हणलं वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून रिसॉर्टचा पूर्ण. तर हा बघा ही वाली स्लाइड मला खूप आवडली. ही वाली तिकडून कुठून काढू पागल. चले चल. तर हे गाईज गुड इव्हनिंग. झालं सर्व संपलं. आता घरी चाललो आहे. खूप दमलो आहे आणि डोकं पण खूप दुखतं. आता बघू काय बाकी स्टोरी काय आहे ती घरी जाऊन सांगेन नाही तर बघतो काहीतरी. आणि गाडी पण आल्या आहे. आम्ही तयार वगैरे झालो आणि काहीतरी 4:30-5ला सर्व संपलं. मग तयार झालो आणि आता निघालो चाय वगैरे पियाला. बाय बस. कशाने ट्रेनने जात आहे की आता. चला बाय. चले हे कार्टून घरी मग. तर आम्ही आता चाललो आहे घरी.
संध्याकाळ झाली मी झोपलो होतो गाडीत, कारण खूप टाईम लागतो स्टेशनला यायला गाडीने. कारण आता माझं ते ताकद उरले नाही, ब्लॉगने घरी जाऊन संपवतो. बस भेटू आपण.